मस्त बघा आता घट्ट झालेलं आहे एकदम. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत स्ट्रॉबेरीचं जॅम. तर इकडे मी स्ट्रॉबेरी घेतली, महाबलेश्वर फ्रेश स्ट्रॉबेरी. तर आता आपण याच्यातले मोठे मोठे स्ट्रॉबेरी निवडून घेऊया. आता इथे मी बाउलमध्ये पाणी घेतले. आपण मोठे मोठे स्ट्रॉबेरी घेऊन धुवून घेऊया. मस्त मोठे मोठे आहेत एक स्ट्रॉबेरी, एकदम फ्रेश. हे पाण्यात टाकूया. आता इकडे स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घेऊया. इथे मी सगळे स्ट्रॉबेरी धुवून घेतलेत. हे वजनाने जवळजवळ अर्धा किलो आहेत आणि नगावरती 25 आहेत आणि मी मोठे मोठे घेतलेत. आता हे आपण कट करून घेऊया. तर याचा पाठीमागचा देठ काढून टाकूया आणि हा भाग थोडासा कट करूया आणि याचे आता बारीक बारीक आपण तुकडे करून घेऊया. ही मोठी होती म्हणून मी याचे 4 भाग करून असे छोटे तुकडे केलेत. आणि आता अशी छोटी असती तर आपले असे 2 भाग करून तुकडे केले तरी सुद्धा चालतील. आता आपण याचे सर्व स्ट्रॉबेरीचे तुकडे करून घेऊया. इथे स्ट्रॉबेरी कट करून झाले. आता प्लेटमध्ये भरून घेऊया. आणि हा कचरा आपण बाजूला करूया. तर मस्त अशी बारीक कापून घ्यायची. आता आपण याचं जाम बनवायला घेऊया. आता इथे कढई तापून घेतली, त्याच्यात आपण स्ट्रॉबेरीचे तुकडे घालूया. गॅस मध्यम करूया आणि 1 वाटी भरून गूळ घालूया. तुम्ही साखर सुद्धा घालू शकता, पण साखरेपेक्षा गूळ बरा म्हणून मी गूळ वापरले. किंवा याच्यामध्ये ब्राऊन शुगर वापरली तरी पण चालते, तुम्ही ती सुद्धा वापरू शकता. आता हे परतवत राहायचं आहे आणि स्ट्रॉबेरी आपल्याला एकदम नरम शिजवून घ्यायची. तर ना 2-3 मिनटं झाकून ठेवूया, म्हणजे याच्यातला गूळ आहे तो वितळून जाईल. आता 2-3 मिनिटं झाली आहेत, आपण बघूया. आता याच्यातला गूळ विरघळला आहे. फक्त गूळ विरघळण्यापुरतीच झाकण ठेवायचे. आता हे सतत आपल्याला हलवून घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता इथे स्ट्रॉबेरी थोडी आपली मऊ झालेली आहे, म्हणजे शिजली आहे. तर आता आपण गॅस थोडा बारीक करूया आणि पावभाजीच्या मॅशरने थोडी मॅश करून घेऊया. अशी मॅशरने आपण बारीक केली ना तर कट करून ती बारीक होईल आणि मग आपलं जॅमसुद्धा असं घट्टसर होईल. परत गॅस मध्यम करूया. तर परत एकदा छान शिजवून घेऊया.
तर 2-3 मिनिटं मी शिजून घेतले. आता आपण परत ढवळून घेऊया. हे सतत ढवळायला लागतं, नाहीतर मग ते खाली लागू शकतं. आणि आता ही घट्टसर होत आलेली आहे. आता परत मी गॅस बारीक केला आहे. परत एकदा आपण मॅशरने बारीक करूया. आता हे बघा, स्ट्रॉबेरी पण आपली बऱ्यापैकी बारीक झाली. हे अजून थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपण शिजून घेऊया. आता हे बघा, एकदम मस्त बारीक झालेलं आहे. थोडा याला घट्टसरपणा आला की आपण लिंबाचा रस घालूया. आता हे मिश्रण आपलं घट्टसर होत आलंय. गॅस बारीक करूया आणि मोठ्या अर्ध्या लिंबाचा रस घालूया. मध्यम गॅसवरती 2-3 मिनिटं आपण हलवून घेऊया. आता बघा, मी 2-3 मिनिटं हा छान ढवळून घेतला आहे. मस्त बघा, आता घट्ट झालेलं आहे एकदम. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा जॅम आपला थंड करून घेऊया. आता इथे मी जॅम ना थंड करून घेतले आणि बघा, आता मस्त बऱ्यापैकी आपलं घट्ट झालेलं आहे. आणि आपण जसं बाहेरून आणतो तसंच जॅम तयार झालेलं आहे. हे बघा. तर आता हे जॅम आपण एका स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बरणीत भरून ठेवूया. तर इथे स्वच्छ धुतलेली काचेची बरणी घेऊया आणि आता या बरणीमध्ये आपण जॅम भरून घेऊया. तर मस्त इथे आपलं जॅम अगदी आपण बाहेरून आणतो तसं जॅम तयार झालेलं आहे. आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. तर हे तुम्ही मुलांना ब्रेडला लावून डब्यामध्ये दिलात तरी मुलं आवडीने खातील. किंवा चपातीसोबत चपातीला बटर लावून त्याच्यावरती हे जॅम लावून रोल करून दिला तरीसुद्धा आवडीने खातील. तर हे आपलं बरीचशी स्ट्रॉबेरी होती, तर थोडी आम्ही खाऊन संपवली आणि बाकी राहिलेली मी त्याचं जॅम बनवलं. तर तुम्ही पण असा त्याचा चांगला उपयोग करा. आणि ही जॅमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये आठवणीने लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.